सिरियसली सांग ना. चला कल्याणला घरी. आई मी तुला सोडून जाते ना, आणि परत नेक्स्ट शनिवारी मी येईन. ओके 15 ऑगस्टला. हो तुझ्या वैष्णवीला घेऊन या. चल बाय आई. बाय पिल्लू. तर मी निघाले सासरी, मस्तपैकी सासरी. माहेरून सासरी जाते. वैष्णवी मस्त ट्रेनमध्ये बसून बाहेर बघते आणि माझा पण चेहरा खूप चांगला आणि आनंदी दिसत असेल तुम्हाला, कारण त्याच्या मागचं हे आहे, माझे मिस्टर मला घ्यायला आले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. हा हा चल आता घरी तुला कामाला लावतो असा तो आनंद होता. आणि खूप मस्त वाटलं. वातावरण पण एवढं छान होतं, सगळे ग्रीन ग्रीन तुम्ही बघू शकता बाहेर. एवढं पावसाळ्यात एवढं छान ग्रीनरी झाली यार. म्हणजे साधं घराच्या बाहेर निघालो तरी फिरण्यासारखी किती लोकेशन आहे, किती जागा आहेत. आणि आमच्या ट्रेनमध्ये ते 1 तासाचं अंतर आहे, त्यामुळे ते खूपच चांगलं वेगवेगळे व्ह्यू दाखवतात मला. मग थोड्या वेळाने आमच्या मॅडम इकडे झोपून गेल्या होत्या, मस्त गारगार लागते म्हणून. आणि आमचं चालू होतं गाणं ऐकायचं, बाहेर बघायचं. मस्त प्रवास करत करत आम्ही निघालेलो घरी. हे बघा मस्त, आणि चेहऱ्यावरचा आनंद तर बघा. हा आनंद बघून मला खूप हसायला येतं. आणि मग त्यानंतर आम्ही स्टेशनला उतरून आमची स्कूटी पार्क होती तिकडे, मग त्याने आम्ही निघालो घरी. चला मस्त घरी जाताना पण बघा यार आजूबाजूला काय वातावरण झालं आहे. म्हणजे ठाण्याच्या पुढे एवढं छान वातावरण आहे, कल्याणला पण फुल ग्रीन ग्रीन आणि एकदम गारगार लागतं. खूप मजा येत होती मला तर. हे बघा आम्ही स्टेशनच्या बाहेर जस्ट पोचलो यार. समोरचं बघा वातावरण काय छान आहे, फुल ग्रीन ग्रीन, असं वाटतं गावीच आली मी. एवढं छान वातावरण आणि मस्त झालेलं ग्रीन ग्रीन. वैष्णवी पण मस्त उठून इकडे तिकडे बघायचं चालू होतं तिचं. परत मला चिपकून मागे बघायचं चालू होतं. खूप मजा येत होती. यांना म्हणलं इकडे बघा, मग ते पण बघत होते. मजा आली. खूप मजा करत आम्ही घरी गेलो. आणि जातानाचा पण व्ह्यू बघा यार किती छान होता. एवढा मस्त व्ह्यू आहे ना, मला खूप आवडला. मग हळूहळू आम्ही आमच्या घराकडे पोचत होतो. तुम्हाला बाजूने ओरडायचा आवाज येत असेल तर तो वैष्णवीचा आहे, लक्ष नका देऊ. मस्त आम्ही आमच्याकडे पोचत होतो. मस्त वातावरण पोचत आम्ही पोचलो आमच्या इकडे, आमच्या घराच्या जवळ. मग लेकीसाठी बाप मस्त असं दूध घेत उभे होते. लाडक्या लेकीसाठी आम्ही इकडून डेअरीतून दूध घेतो, ते घेतलं. मग लाडक्या बायकोसाठी पण खायला काहीतरी पाहिजेच ना, मग इथून ते माझ्यासाठी वडापाव घेतो. ते आमच्या इकडचं फेमस, मला आवडतो. सो खूप मजा आली. नंतर मग आम्ही घरी यायला परत निघालो. मग वैष्णवीचं परत चालू होतं इकडे बघा तिकडे बघा, हे काय ते काय. तिला स्कूटीवर फिरायला सध्या खूप आवडतं आणि मस्त मध्ये पण बसते ती. पण खूप दिवसांनी असं झाल्यावर मग घरी आलं खाल्ला वडापाव. दिसत पण नाही तुझं काळा. कसं वाटतं बायको घरी आली? सिरियसली सांग ना. चांगलं वाटतंय, मस्त. आमचे पिलू खेळते आता आणि आम्ही खातो कांदा भाजी. मी बनवली नाही, दुकानात. माझं घर हे आहे, माझं किचन. मग त्यानंतर आल्याला लागली कामाला. मस्त एकीकडे भात ठेवला, एकीकडे डाळीची तयारी. डाळ शिजवून घेतली, ते लसूण वगैरे चेचून घेतला. मस्त आता डाळीला फोडणी देईन. आणि हा आहे नवीन वॉटर फिल्टर जो आम्ही ऑर्डर केला, वॉटर प्युरिफाय. छान आहे, खूप मस्त आहे. वैष्णवीसाठी आम्ही ऑर्डर केलेलं. आणि वैष्णवीची मस्ती बघा, आली नाही की घरी मस्ती. इकडे गेली तरी मस्ती, तिकडे आईकडे असली तरी मस्ती. इथे मी करायला घेतली कांदा भाजी. मस्त बारीक कांदा कापून घेतला आणि त्यानंतर एका मस्त बाउलमध्ये ते कांदे सगळे कापलेले टाकले. हे कांदा भजी मला आमच्या आईच्या घरी, म्हणजे आईच्या माहेरी भेटतात, मस्त लागतात. तिकडे असे बारीक कांदा कापून बेसन असं चटणी मीठ वगैरे सगळं टाकून मस्त बनवतात. तर मी इथे टाकते चवीनुसार मीठ आणि त्यानंतर थोडीशी चटणी, असं सगळं टाकून मस्त ते पाणी वगैरे टाकून मिक्स करतात. आणि ते मुरत ठेवायचं थोडं 5-10 मिनटं आणि मग त्याचे भजी करायचे. काय सुंदर लागतात यार, गोल गोल. जेवणासोबत तर खूप मस्त. आणि त्यात आमची वैष्णवी मस्ती करायला येतच असते किचनमध्ये. मग मी टाकले थोडेसे जिरे आणि मग मी घेतलं हे सगळं मिसळून मिक्स करायला. मिक्स केल्यानंतर मी थोडंसं पाणी ॲड केलं.
मी पण एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची व्हेज कशी झाली. इथे माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी गॅसच्या इथे ठेवला फोन आणि व्हिडिओ शूट केला. तुम्ही पण बघा मी कसं बनवते. ते मस्त मिक्स करून घ्यायचं जास्त. मग मला वाटलं थोडं अजून बेसन ॲड करून जरा जास्त भाजी बनवूया म्हणून मी थोडं बेसन अजून टाकलं आणि मस्त कालवून घेतलं आणि पटकन कालवून घेतलं. वैष्णवी पाया करत होती आणि मग एकदा थोडंसं अजून मग परत एकदा थोडंसं अजून बेसन मी मिक्स केलं आणि असं करत मग तयार होती आता भजी. आणि मग मी ठेवली थोडं आणि तेवढ्यात आली वैष्णवी. बोलली ना ती माझ्याकडे मस्तीच करत असते. मग तिला घेऊन थोडंसं बघितलं आपल्या घरात. हा वैष्णवी दूध कोण पितं? वैष्णवी मस्ती कोण करतं? वैष्णवी. मम्मा डॅडाला सतावतो कोण? वैष्णवी. कुठे आली तू? तुझ्या घरी आली? कसं वाटतंय तुला तुझ्या घरी येऊन? विसरली नाही पण ती तिचं घर विसरली नाही. डाळ माझी तयार होते. डाळ झाली की मी मस्त बॅटर ठेवलेलं आहे त्याप्रमाणे मी करून घे. बॅटर केलं तुम्ही बघू शकता कसं वाटलं मुलं. इथे कढईत मस्त गरम तेल आहे आणि ते तयारी आहे माझी भजी करायची. काय मला भजी तळून देणार नाही त्यामुळे मी तिला इथे कोकोमेरी लावून दिलंय. तरी पण आम्ही मस्तीखोर. चला मी भजी तळून घेते मग भेटते तुम्हाला. मस्त दुपारचे वाजले 4. माझी सगळी कामं झाली आणि वैष्णवी मॅडमनी पण झोपून घेतलंय. मग ती झोपली तर थोडा मी पण आराम करते. थोडा जास्त दमली मी. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.